नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज DMR बद्दल एक खूप मोठी नोटिफिकेशन आलेली आहे. तर बघा, त्या नोटिफिकेशन मध्ये आपण काय हे नेमकं जाणून घेऊ आणि विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचे आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे. तर बघा, विद्यार्थी हे दिवसेंदिवस खूप अभ्यास करत आहे आणि ते जे एक्झाम आहे, एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप अभ्यास करत आहे आणि जसे की त्यांनी 2023 मध्ये पण एक खूप चांगला ट्राय केलेला आहे. तर बघा, जे वेटिंग लिस्टवर काही विद्यार्थी होते त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. कमीत कमी 900 जागा त्यामध्ये अजून वाढ झालेली आहे. 900 जागा पुन्हा ज्या वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट म्हटल्या विद्यार्थ्यांच्या 900 जागा पुन्हा रिक्त जागा पुन्हा भरल्या जाणार आहे. जे 2023 जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या थ्रू DMR ची 2023 ची एक्झाम झाली होती त्या एक्झाम थ्रू. तर बघा नोटिफिकेशन कशा प्रकारची आहे आपण आज जाणून घेऊ. तर बघा, ही जी नोटिफिकेशन आहे, ही नोटिफिकेशन 13/2/2025 म्हणजे आजचीच नोटिफिकेशन आहे. ही DMR रिलेटेड नोटिफिकेशन आहे. बघा, खूप महत्वाची आहे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. ही खूप महत्वाची नोटिफिकेशन आहे. बघा, विषय जाणून घेऊ. नोटिफिकेशनचा विषय काय आहे बघा. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबईद्वारे घेतलेल्या COT 2023 भरती प्रक्रियेमधील सर्व म्हणजे जी DMR एक्झाम आपली 2023 मध्ये घेतलेली होती त्याबद्दलचं हे नोटिफिकेशन आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट, रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयात रिक्त पदे आणि परिसेविका पदावर पदोन्नती दिल्यामुळे रिक्त झालेली 900 पदे याच भरतीमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडून तत्काळ भरण्याबाबत. तर बघा, विषय कसा आहे बघा, की जी जी परिसेविका आहे या पदावर पदोन्नती दिलेली आहे, जे परिचारिकांना या पदावर पदोन्नती दिलेली आहे, त्यामुळे जे 900 पद आहे, ही 900 पदं व्हॅकंट झालेली आहे, म्हणजे 900 पदं खाली झालेली आहे. कारण का त्यांना एक अ, अ, परिसेविका या पदावर पदोन्नती केल्यामुळे 900 पदे ही व्हॅकंट झाली आहे. तर त्यामुळे जी 2023 ची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये टोटल किती जागा होत्या आपल्याला माहिती आहे, की एकूण 4000, बघा एकूण किती जागा होत्या, एकूण एकूण 4123, एकूण 4123 जागा भरण्यात आल्या होत्या. आणि आता त्यामध्ये पुन्हा वाढ झाली आहे, 900 जागा पुन्हा वाढण्यात आलेल्या आहे. कारण जे नवीन हॉस्पिटल आहे त्यामध्ये परिसेविका या जागेवर पदोन्नती झालेली आहे, त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात 900 पदांची वाढ आलेली आहे. तर बघा, जे 2023 मध्ये ज्यांनी एक्झाम दिली आहे आणि जे वेटिंग लिस्ट मध्ये होते आणि जे या 900च्या अंडर येणार, तर त्यांना एक पुन्हा सुवर्ण संधी मिळालेली आहे. त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे, त्यांना नर्सिंग मध्ये गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे. तर अशा प्रकारचं हे पूर्ण नोटिफिकेशन आहे. तर बघा, मी नोटिफिकेशन एक वेळा पुन्हा वाचून दाखवतो तुम्हाला. तर बघा, माननीय महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरण शासनावर सादर करण्यात येते की अधिपरिचारिका गट क तांत्रिक संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे स्पर्धा 2023 च्या माध्यमातून भरण्यासाठी दिनांक 10/5/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तर बघा, 2023 मध्ये 10 मे 2023 ला काय होती, जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तिथे एकूण किती पदे होती, 4123 रिक्त पदे होती. त्या जाहिरातमध्ये देण्यात आल्यानुसार सदर रहू पदे सामाजिक समांतर आरक्षणानुसार शासन तरतुदीनुसार भरण्यात आलेली आहे. तर बघा, ही जी आहे, ही 4123 पदे ही पूर्णपणे भरलेली आहे. प्रदेशा प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, प्रदेशायक राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी संदर्भाधीन पत्रान्वये दिलेल्या निवेदनामध्ये वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग मुंबई द्वारे घेतलेल्या COT 2023 प्रक्रियेमधील पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयात रिक्त पदे अधि परिसेविका पदावर पदोन्नती दिल्यामुळे रिक्त झालेली पदे ही अधिपरिचारिकांनी 900 पदे याची भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून तत्काळ भरण्यात यावी कार्यालयास विनंती केलेली आहे. तरी सदर संघटनेकडून प्राप्त झालेल्या संदर्भातील निवेदन शासनाने माहितीस्तव सवनीय सादर. तर बघा, ही जी संघ ही जी संघटना आहे बघा, प्रदेशाक्त बहुजन मुक्ती पार्टी, प्रदेशाक्त राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी निवेदन दिलं होतं की जी जी
जे परिसेविका पदावर जी पदोन्नती तुम्ही दिली आहे त्यामध्ये 900 पदे ही वॅकंट झालेली आहे. तर या पदावर तुम्ही जे अधिपरिचारिका आहे, जे वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना तुम्ही जॉब द्या. तर बघा असं हे मान्य केलं आहे गव्हर्नमेंटचा हा DMRचा आता हे नोटिफिकेशन आलंय बघा, आजचंच नोटिफिकेशन आहे. बघा ही सध्याच्या परिस्थितीमधली विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्वाची आणि खूप मोठी न्यूज आहे. तर बघा जे DMR मध्ये जे वेटिंग लिस्ट मध्ये असेल, जे या 900च्या अंडर येणार त्यांना 100% आता जॉब लागणार आहे. त्यांचं नवे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं झालं असेल तर त्यांना, ज्यांचं झाले असेल, जे वेटिंग लिस्ट मध्ये असणार त्यांना जॉब जॉब लागणार, किंवा नसेल झाले असेल तर पुन्हा ते एखादी नोटिफिकेशन काढू शकता आणि डबल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण जे वेटिंग लिस्ट मध्ये त्यांचं होऊ शकतं. तर अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे खूप महत्वाची नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी 2023 मध्ये DMR दिली आहे. आणि 4123 नंतर जी 900 पदे ऍड होणार आहे त्यामध्ये ज्याचा वेटिंग लिस्ट मध्ये नंबर असेल त्याला हे ऑर्डर मिळणार आहे आणि त्याला गव्हर्नमेंट जॉब लागणार आहे नर्सिंग मध्ये. ओके. तर ज्यांनी 2023 मध्ये एक्झाम दिली असेल त्यांनी हे नोटिफिकेशन बघायचं आहे आणि हे पूर्णपणे व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे आणि यांनी पूर्ण ज्या काही आता नोटिफिकेशन येणार आहे नेक्स्ट ते पूर्ण फॉलो करायचं आहे आणि जॉईन करायचं आहे. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पूर्ण नोटिफिकेशन आहे DMR साठी, ही खूप महत्वाची आणि खूप मोठी नोटिफिकेशन आहे. तर बघा जे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे वेटिंग लिस्टवर असणार किंवा ज्यांनी ही एक्झाम दिली असणार, ज्यांना थोडं तरी वाटत होते की आपण खूप चांगले मार्क घेतलेले आहे पण काही कारणास्तव आपला नंबर लागलेला नाही, 2-3 मार्कामुळे, 4-5 मार्कामुळे ज्यांचा नंबर गेला आहे त्यांना पुन्हा एक वेळा संधी मिळणार आहे आणि ह्या 900 पदात त्यांना जॉईनिंग मिळणार. तर अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे. तर बघा हा व्हिडिओ त्या 900 विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त जण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नर्सिंग अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आणि नेक्स्ट नोटिफिकेशन DMRची कोणती पण येणार तर मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार. थँक्यू, धन्यवाद. आपल्या चॅनलला जॉईन करा. थँक्यू.